कैलास मंदिर माणसाने बनवले की एलियन्सने? मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे पाहून आधुनिक विज्ञानालाही प्रश्न पडला आहे की असे ठिकाण माणसाने बनवणे शक्य तरी आहे का? जगातल्या कोणत्याही इमारती किंवा मंदिरे हे दगड एकमेकावर रचून बांधली जातात, पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात जगातील एकमेव असे मंदिर आहे जे दगड जोडून नाही तर अखंड डोंगर वरून खाली कोरून बनवले आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हे आश्चर्यकारक ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळचे कैलास मंदिर आहे. जर आजच्या आधुनिक क्रेन आणि मशिनरी वापरून असे मंदिर बनवायचे ठरवले तरीही ते अशक्य वाटते. मग 1200 वर्षापूर्वी जेव्हा वीज नव्हती किंवा कोणतीही मशिनरी नव्हती तेव्हा हे महाकाय मंदिर कसे उभारले गेले असेल, हाच प्रश्न जगभरातील संशोधकांना सतावत आहे. या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे याच्या बांधकामातून बाहेर पडलेले दगड. पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार हे मंदिर कोरण्यासाठी त्या डोंगरातून तब्बल 4 लाख टन दगड बाहेर काढले गेले असावे. विशेष म्हणजे या परिसराच्या आजूबाजूला 50 किलोमीटर पर्यंत कुठेही या दगडाचा ढिगारा किंवा अवशेष सापडत नाहीत. मग प्रश्न पडतो की इतका मोठा प्रचंड दगडसाठा कुठे गेला? काही सिद्धांतानुसार हे काम पूर्ण करण्यासाठी साधारण 100 पेक्षा जास्त वर्ष लागायला हवी होती, पण इतिहासातील नोंदीनुसार हे काम फक्त 18 वर्षात पूर्ण झाले असे सांगितले जाते. जर साधं गणित लावून पाहिलं तर असं दिसते की कामगारांना दररोज एकही सुट्टी न घेता 50 ते 60 टन दगड फोडून तिथून हलवावे लागत असे. फक्त छिन्नी आणि हातोडी वापरून हे काम करणे माणसाच्या क्षमतेपलीकडचे वाटते. म्हणूनच काही परदेशी संशोधक हे काम एलियन टेक्नॉलॉजी किंवा अत्यंत प्रगत प्राचीन तंत्रज्ञानाचे उदाहरण मानतात. केवळ डोंगर कोरून थांबले नाहीत तर त्या एकाच अखंड दगडातून खांब, जिने, अतिशय सुंदर आणि गुंतागुंतीची शिल्पे तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अचूक ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आली आहे. ही रचना इतकी परिपूर्ण आहे की ती आजच्या काळातील 3D डिझाईन सॉफ्टवेअरलाही अचंबित करेल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबने हे मंदिर नष्ट करण्यासाठी तब्बल 1000 सैनिक पाठवले होते. जवळपास 3 वर्षे हे सैनिक मंदिर पाडण्याचा प्रयत्न करत राहिले, पण मंदिराला फक्त थोडंसंच नुकसान करता आलं. अखेर त्यांना हार मानावी लागली. जे मंदिर तोडणं आजच्या आधुनिक यंत्रसामग्रीशी कठीण आहे, ते मंदिर 1200 वर्षापूर्वी राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात कसं बांधलं गेलं असेल, हाच प्रश्न आजही संशोधकासाठी एक मोठं गूढ आहे. हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वास्तुकलेचा सर्वोच्च नमुना आहे. आजही जगभरातून लाखो पर्यटक फक्त हे पाहण्यासाठी येतात की एका अखंड डोंगरातून एवढं भव्य आणि सुंदर मंदिर कसं घडवण्यात आलं. तुम्हाला काय वाटतं, हे मंदिर केवळ माणसाच्या अफाट मेहनतीचं फलित आहे की त्या काळात आपल्या पूर्वजाकडे एखादं प्रगत तंत्रज्ञान होतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. असा महाराष्ट्राचा गौरवशाली आणि रहस्यमय इतिहास आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.